नमस्कार. गुरुभ्यो नमः. नमस्सभाये सभापतिभ्यश्च. तर कालपर्यंत वृत्ती आणि या सर्वांचा विचार केला की नाट्याची संहिता ही कशी असावी, वस्तू कशी असावी. तर हे नाट्य सादर करायचं, कुठे करायचं सादर? त्याच्यासाठी नाट्यगृहाची, रंगमंचाची आणि प्रेक्षकांच्या आसन व्यवस्थेची गरज आहे. त्याचं वर्णन त्याचं वर्णन भरताने तपशीलवार केलेलं आहे. त्याच्या आधी परत एकदा नाट्यांचं वर्गीकरण भरताने दशरूपकांमध्ये केलेलं आहे. त्याच्यावरती आपण थोडासा विचार करूया. कारण नाट्याच्या संहितेच्या दृष्टिकोनातनं हा विषय आपण थोडा बाजूला ठेवला होता. तर रूपक म्हणजे काय आहे? तर 1-2 दिवसांपूर्वी मी बोलले होते की दशरूपकाराने धनंजयाने सांगितलं, रूपम त्याला रूप म्हणजे काय आहे? दृश्यतया उच्यते. जे दिसतं दृश्य असतं म्हणून त्याला रूप असं म्हटलं जातं. आणि ते जे रूप सादर केलं जातं, ते जे रूप दुसऱ्यावरती समारोप त्याचा केला जातो, त्याला म्हणायचं रूपकम. रूपकम तत्समारोपात. म्हणून म्हणून रूपक म्हटलेलं आहे नाट्याला. आणि दशरूपक 10 वेगळे प्रकार भरताने नाट्याचे सांगितले. नावं आपण पटकन बघूयात. नाटक, प्रकरण, समवकार, इहामृग, डिम, व्यायोग, उत्सृष्टिकांक, रहसन, भाण आणि विथे. या सगळ्यांची लक्षणं आपण फार तपशीला जाऊन बघणार आहोत असं नाही. पण हे सर्व नाट्य प्रकार हे वृत्तींपासून निर्माण झाले असं भरताने सांगितलं. पुन्हा एकदा नाट्याच्या भाषेचा किंवा नाट्याच्या पाठ्याचा विचार करत असताना वारंवार मी हे सांगते सुरुवातीपासून की वृत्तींना खूप महत्व दिलेलं आहे. परत एकदा भरताने इथेही दशरूपकांचं विवेचन करत असताना सुद्धा वृत्तींचाच विचार केलाय. काय म्हणतोय भरत? सर्वेषामेव काव्यानां मातृकाः वृत्तयः स्मृताः आभ्यः विनिसृतं ज्ञेयं हि एतत् दशरूपम आणि प्रयोगतः. प्रयोगासाठी प्रयोगामुळे यांचे 10 प्रकार होतात किंवा प्रयोगाच्या दृष्टिकोनातनं प्रयोगतः त्यांचे 10 प्रकार होतात. पण ते कुठनं येतात? आभ्यः विनिसृतम, आभ्या वृत्तीभ्यः विनिसृतम. प्रयोगासाठी, सादरीकरणासाठी किंवा लेखनासाठी भाषेची जी विशिष्ट शैली स्वीकारली जाते त्याच्यावरून नाट्याचे वेगळे प्रकार होतात असं भरतांचं म्हणणं आहे. तर या सर्व प्रकारांमध्ये जे आता सांगितले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ती 2 मुख्यतः प्रकरण आणि नाटक. प्रकरण आणि नाटक याच्यावरतीच भरताचार्यांनी भर दिला आहे. आणि शैलीच्या दृष्टिकोनातनं, सादरीकरणाच्या दृष्टिकोनातनं, प्रकाराच्या दृष्टिकोनातनं सुद्धा, त्यांच्या लांबीच्या दृष्टिकोनातनं, अंकसंख्या वगैरे सर्व नाटकाचे जे अंग आहे, सर्व नाट्याचे जे आयाम आहेत त्या सर्व आयामांमधून आपण असं म्हणू शकतो की प्रकरण आणि नाटक हे 2 प्रकार खूप महत्वाचे आणि खूप ठळक असे आहेत असं आपण म्हणू शकतो. त्या प्रकरण आणि नाटकामध्ये असं सांगितलंय की सर्व शैली किंवा वृत्तींपासून विविध बंधांचे प्रयोग या 2 प्रकारांमध्ये करावेत. वृत्ती किंवा अवस्था, सर्व प्रकारच्या अवस्था या आपल्या यशातच या 2 प्रकारांमध्येच त्यांचा संपूर्णपणे उपयोग केला जातो किंवा करावा किंवा केलेला दिसतो. करावं असं म्हणण्यापेक्षा केलेला दिसतो हे म्हणणं जास्त बरोबर ठरेल.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरतांनी सांगितलेलं आहे, की इतर प्रकारांमध्ये, इतर जे काही 8 प्रकार आहेत त्यांच्यामध्ये कैशिकी शैली नसावी. कैशिकी वृत्तीचा विनियोग किंवा वापर नसावा. का सांगितलं असेल असं? सगळ्या ज्या काही ग्रेसफुल हालचाली आहेत, विष्णूच्या सहज बदल आलेत त्यापासनं किंवा सहज पण तरी डौलदार हालचालीपासनं कैशिकी वृत्ती निर्माण झाली असं सांगितलेलं आहे. मग या हालचाली इतर प्रकारात नसाव्यात. इतर जे काही प्रकार आहेत ते त्यांच्या विशिष्ट रचनेनुसार आणि विशिष्ट पद्धतीनेच ते सादर करण्याच्या मागणीनुसार त्याच्यामध्ये इतर वृत्ती असाव्यात, कैशिकी मात्र नसावी असं सांगितलं असावं, असं आपण म्हणू शकतो. तर म्हणून भरतांनी नाटक आणि प्रकरण यांच्यावरती विशेष विवेचन केलंय. तर कसं नाटकामध्ये काय असावं? प्रसिद्ध नायकाची आता या दोन्हींमध्ये कथा जी असते, तो नायक प्रसिद्ध आहे. त्याची शैली तीही प्रसिद्ध आहे. कथाही प्रसिद्ध आहे. तो नायकही प्रसिद्ध आहे. आणि सर्व बाबतीमध्ये किंवा सर्व नाट्यांमध्ये, नाट्य प्रकारांमध्ये किंवा रूपकांमध्येच एकूण म्हटलं तर नायक हा नेहमी उदात्तच आहे. सॉरी, धीर आहे. तर नाटकामध्ये आणि प्रकरणामध्ये तो उदात्त आहे, धीरोदात्त आहे. पण धीर हा तर सगळीकडे आहेच आहे. पण आधी बघितलं नायकांचं वर्गीकरण करताना धीरोदात्त, धीर ललित, धीर प्रशांत, धीरोद्धत. उद्धत जरी असला तरी तो सुद्धा धीर असावा. तर राजकुलात जन्मलेली व्यक्ती, दिव्य म्हणजे देवतांशी संबंधित अशी व्यक्ती ही नाटकामध्ये असते. दिव्याश्रय उपेतम. दिव्य जे काही आहे त्यांचा आश्रय म्हणजे ते ज्याचा आश्रय घेतात किंवा जो त्यांच्या आश्रयाने आहे. कालिदासाच्या नाटकांमध्ये जर बघितलं तर त्याचे 2 नायक, 3 नायकांपैकी 2 नायक हे इंद्राशी साक्षात संबंधित आहेत आणि इंद्राला ते सतत मदत करायला जात असतात. विक्रमोर्वशीची सुरुवात तर इंद्राला मदत करून परत येताना पुरुरवा हा त्याची गाठ उर्वशीशी अचानक पडत तिला एका संकटात सोडवत असताना म्हणून. आणि रघुवंशात सुद्धा कालिदासांनी वर्णन केले आनाक रथवर्तमना असं जे रघूंच वर्णन केलं तसेच हे कालिदासाचे 2 नायक पुरुरवा आणि दुष्यंत हे आनाक रथवर्तमन आहेतच आहेत. म्हणून भरत काय सांगतोय, दिव्याश्रयोपेतम, दिव्य आश्रय. देवांच्या कथा आहेत का ते बघूयात आपण. देवांच्या कथा नाहीत या. देवांशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या या कथा आहेत. 8-10 मध्ये भरतानी हे सांगितलेलं आहे. आणि आख्यायिका ज्या लोकमानसामध्ये झालेल्या आणि लोकमानसामध्ये आवडत्या अशा ज्या आख्यायिका आहेत, लिजर्स ज्याला, मला तो शब्द सापडत नव्हता, तो आज मी शोधला. तर या आख्यायिकांचे जे नायक आहेत, ऐतिहासिक कथा त्यांची थोडीफार आहे आणि त्यांच्या भोवती जे कथांचं वलय साठत गेलेलं आहे, कथांश जे त्यांच्या भोवती जमा झालेले आहेत आणि आदर्श नायक म्हणून जे जनमानसामध्ये, उदात्त नायक म्हणून जे जनमानसात मान्य आहेत, जनमानसामध्ये प्रचलित आहेत आणि त्यांच्याविषयी अत्यंतिक उच्च कोटीची लोकप्रियता आहे, असे नायक हे नाटकामध्ये असतात. अपेक्षा जी आहे, प्रसिद्ध कथा आहेत, नैसर्गिक, पण ही अपेक्षा का आहे? प्रकरणाचं जर पाहायला गेलं, ते व्यक्तिमत्व सामाजिक आहे जास्त करून. तत्कालीन जीवनामध्ये जे लोकप्रिय होते, की तात्कालिकता किंवा समकालिकता जी आहे ती महत्वाची आहे प्रकरणाच्या बाबतीमध्ये. ते आदर्शभूत आहेत, कौतुकाचा विषय झालेले आहेत. असे नायक हे प्रकरणाचे नायक असावेत किंवा असतात, असं भरताचं म्हणणं आहे. तर एकूणामध्ये या सगळ्या ज्या काही अपेक्षा आहेत भरताने व्यक्त केलेल्या आहेत, त्या नैसर्गिक आहेत असंच आपण म्हणू शकतो. का? तर
अगदी वृत्तानुकीर्तन किंवा लोकवृत्तानुवर्णन जरी असलं नाटक, समाजाचं रोजच्या जीवनाचं प्रतिबिंब जरी त्याच्यामध्ये असलं, तरी रोजचं तेच बघण्यापेक्षा ज्या आदर्शभूत आवडत्या गोष्टी आहेत, त्या आवडत्या गोष्टींबद्दल वेगळं काहीतरी सादरीकरण बघण्याची सगळ्यांचीच आवड असते. त्यामुळे छोट्या-छोट्या घटनांशी, पण मानाचं स्थान असलेल्या व्यक्तिमत्वांची, आदर्श असलेल्या व्यक्तींशी संबंधित जे काही आहे, ते बघून त्यांच्याकडून काही वेळेला शिकून किंवा त्यांच्या गुणांचं कौतुक करण्यासाठी हे विषय नायकाच्या रूपाने स्वीकारले जातात. मनात जे ठसलेलं आहे, त्यांचं कौतुक करण्याचं हे एक निमित्त असतं. त्यामुळे तिथे येतात. मग देवतांच्या बाबतीत काय म्हणायचं? दिव्याश्रय म्हणजे देवता आहेत का? तर देवता या नाट्यप्रसंगांमध्ये छोट्या-छोट्या विठ्ठलांमधून येतात. मुख्यत्वे करून पताका किंवा प्रकरी अशासारखे जे बिंदू आहेत, अवस्था आहेत, त्यांमधून येतात. का असं होत असावं? नागानंद नाटकामध्ये अगदी आपण 7व्या शतकातलं नाटक बघितलं, श्रीहर्षांनी लिहिलेलं. तर शेवटी अंबा प्रकट होते आणि ती वर देते जिमूत वाहनाला. इथे अंबा येते, देवता उपस्थित होते, पण ती फक्त वर देण्यापुरती. कारण बाकीचं सर्व ज्या काही घटना आहेत, त्या मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या घटनांचंच चित्रण अधिक अपेक्षित आहे. मानवाशी अधिक संबंधित आहे आणि भावभावना ज्या काही आहेत, विप्रलंब शृंगार असो, करुणा असो, अद्भुत असो किंवा आणखी दुःख असो, हास्य असो, हे मानवाशी अधिक निगडीत आहे. कारण सांकेतिक याने देवांना दुःख किंवा कारुण्य नसतंच. नाटकामध्ये देवता स्वरूप त्याचं चित्रण करण्याऐवजी राम ऐकोरस करुणैव एकच रस कारुण्य रसाचंच दर्शन घडवण्यासाठी त्यांनी आदर्श अशीच कथा निवडली. ज्या कथेमध्ये राम हा मानवी रूपात मधून त्याच्या भावना व्यक्त करतो, त्याचं दुःख तिथे व्यक्त होतं आणि मानवी जीवनात जशा नाट्यमय घटना घडतात, तशाच काही नाट्यमय घटना त्याच्याही उत्तर आयुष्यामध्ये घडत असतात. त्या घटनांचं चित्रीकरण करून कारुण्य किंवा करुणा रसाचं त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. म्हणून उत्तरांतरित हे एक नाटक सुंदर नाटक म्हणून आजही प्रसिद्ध आहे. आणि तिथे राम ही देवता नाही, तर राम हा मानवी पातळीवरचा देव आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एकूण जर कथा बघितली नाट्यशास्त्राच्या उत्पत्तीची काय किंवा नाटकांमध्ये पात्रांची जर त्यांच्या बाबतीत जर विचार केला तर देव म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व आहे. देव म्हणजे व्यक्ती आहेत, ज्या फक्त समाजामध्ये अधिक मान्यता पावलेल्या आणि समाजामध्ये प्रतिष्ठा मिळालेल्या अशा व्यक्ती आहेत. त्यामध्ये रामही आपण आहे असं म्हणू शकतो. इथेही कारण राम हा त्यामुळे देव नाही. त्यामुळे हे देवतांचं वर्णन आहे असं आपण म्हणू शकत नाही. भीम किंवा समवकार हे दोन नाट्य प्रकार आहेत. त्यांच्यामध्ये हिरोईक, वीररस प्रदान किंवा वीरतायुक्त अशा क्रिया आणि अशा घटना अपेक्षित आहेत. त्यांचा विषय वीरता, वीररस हा असतो आणि त्यामुळे हे देवांना योग्य आहेत. भरताने ज्या वेळेला काही नाटकांची नाव सादर केली, अमृतबंधन समवकार आहे आणि त्रिपुरदाह आहे. कारण त्यामध्ये देवासुरांचं युद्ध, त्यांच्यामधला विरोध हा व्यक्त करण्यासाठी आणि प्रत्येकाला आपली वीरता व्यक्त करण्यासाठीची संधी याद्वारा मिळालेली आहे. प्रकरण मगाशी पाहिलं तसं सामाजिक तत्कालीन जीवनातलं परिचित किंवा लोककथांमधनं आलेलं हे जे काही व्यक्तिमत्वांवरचं लोककथांमध्ये प्रसिद्ध असलेल्या आख्यायिका म्हटलं की ते नाटक या प्रकारात जातं. त्यासाठी कदाचित भरताने तिथे अंकांचं पण बंधन किंवा अंकांची काहीतरी निश्चितता सांगितलेली असावी. असंच सामाजिक प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व त्याच्यावरती अधिक अंकांमध्ये अधिक प्रसंगांनी ते व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न केला तर ते प्रकरण होतं.
आणि जर ते 5 ते 7 याच्यामध्ये अंकांमध्ये जर सादर केलं, तर ते नाट्य होऊ शकतं. एकूणामध्ये आता हे जे दशरूपक आहेत, काव्यशास्त्राचे अनेक ग्रंथ त्यापुढे निर्माण झाले भरताच्या नंतर. सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आपल्याला माहिती आहे दशरूपक. पण साहित्य दर्पण किंवा अ, काव्यादर्श, काव्यादर्शात विशेष नाही, पण साहित्य दर्पणामध्येही याची चर्चा झालेली आहे. परंपरेला अनुसरून भरताने जे हे काही नियम सांगितले, हे नियम आहेत की भरताने जे काही विवेचन केलं, तर परंपरा मानते की हे नियम आहेत. नियम आहेत म्हणजे काय? हे अपरिहार्यपणे असंच असलं पाहिजे, अशीच आखणी असली पाहिजे, अशी ही अपरिहार्यता किंवा मॅन्डेटरीनेस त्याचा जो आहे, ते असं झालंच पाहिजे. हा जो आहे, हा तिथे त्यांनी गृहीत धरलेला आहे. पण तसं जर बघायला गेलं तर हे काही साचे नाहीयेत, की घातलं त्याच्यामध्ये कथानक आणि त्या साच्यांमधनं एक काहीतरी नवीन तयार केलं, मूर्ती सादर केल्यासारखं. असे हे ठराविक खाचाखुचा असलेले साचे नाहीयेत. तर ही मुक्त कला आहे. लेखकाला सादर करणाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा मुद्दा आपण जवळ-जवळ रोज सांगतोय, की पारंपरिक जे शास्त्र आहे, पारंपरिक जे काही विवेचन आहे, ते इतकं साचेबद्ध नाहीये. तेव्हापासून कवीच्या प्रतिभेचा, कवीच्या मुक्ततेचा आणि त्याच्या स्वातंत्र्याचा आदरच केला गेलेला आहे. गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. पारंपरिक आहे म्हणजे ते ठराविक पद्धतीनेच व्हायला पाहिजे, असं कधीही नसतं. म्हणूनच ही परंपरा इतके वर्ष टिकलेली आहे आणि आजही त्याचा विचार करून आपण आपली विचारांची, आपल्या कलांची मांडणी करू शकतो. कारण की ते साचेबद्धपणा नाहीये. काल आणि व्यक्ती यांच्या पलीकडे जाऊन हे कुठलेही निरपेक्ष, कालनिरपेक्ष आणि व्यक्तिनिरपेक्ष अशाच या कला आहेत. कारण त्यांचा संबंध आनंदाशी आहे. आनंद हा कुठल्या मर्यादेमध्ये राहू शकत नाही. तसेच हे आनंद व्यक्त करण्याचे, आनंद मिळवण्याचे जे काही प्रकार आहेत कलांचे, तेही असे साचेबद्ध होऊ शकत नाही. भरताने जे काही सांगितलं, भरताने जे काही निरीक्षण मांडले, असंही एक वार आपण म्हणू शकतो. तर यांना अनुकूल अशा, असे काही दिसणाऱ्या अशाही रचना सादर झाल्या. पण त्याचबरोबर तसे नसलेल्या भरताच्या कल्पनांच्या, भरताने जे नोंदवलेलं आहे, त्याच्या पुढे जाऊन, त्याच्या विरुद्ध जाऊन कधी-कधी काही रचना सादर केल्या गेल्या. आणि हे आपण नाट्याच्या इतिहासामध्ये नक्कीच बघू शकतो. कोणती रचना ही किती साचेबद्ध आहे आणि कोणती साचेबद्ध नाही. भासाचंच एक उदाहरण जर द्यायचं झालं, तर भासाच्या नाटकांमध्ये भगवान विष्णू किंवा कृष्णाचे जे आयुध आहे, शंखचक्र, गदा, ही आयुध व्यक्तींच्या स्वरूपामध्ये तिथे प्रत्यक्ष मंचावरती सादर होतात. दूतवाक्यम आणि बालचरित या नाटकांमध्ये त्याचे सर्व आयुध गरुड सुद्धा एका व्यक्तीच्या म्हणजे एका पात्राच्या रूपाने रंगमंचावरती येतो आणि ते भगवंताला विष्णूला असोत नंतर कृष्णाला असोत मदत करतात तिथे. त्यांच्यातले संवादही तिथे सादर केलेले आहेत. विशिष्ट भावनांचं विशिष्ट प्रसंगी चित्रण करणं, प्रसंगाच्या उद्देशाने, प्रसंगाच्या निमित्ताने कोणत्या-कोणत्या भावना निर्माण होतात आणि त्या भावना कशा परिणामकारक असतात, यांचं सादरीकरण करणं, हे तिथे महत्वाचं आहे नाट्याच्या सादरीकरणामध्ये. जसे रूपकाच्या टीकेमध्ये 1:11 मध्ये जे काही विवेचन सूत्र सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये वस्तुभेदात, नायकभेदात, रसभेदात, रूपाणाम अन्योन्यभेदः. इथे आता रूपाणाम असं रूपकांसाठी म्हटलेलं आहे. ज्या ज्या शक्यता सुचवल्या गेल्या, ज्या ज्या शक्य आहे असं सांगितलं गेलं जे ते नंतर कडक नियम मानले गेले. इथेच थोडासा भरताचा पराभव आहे, असं आपण मानू शकतो. त्याला कारण काय आहे? त्याचा शोधही आपल्याला घेता येईल. यावरती हाही एक विषय होईल, की हे भरतापासून
भरताचा जो मुक्तपणा आहे, भरताच्या विचारातली जी मुक्ती आहे किंवा आधुनिकता आहे विचारामधली, ही आधुनिकता पुढे-पुढे लोक का पावली? त्याला भौगोलिक कारणं असतील, शासकीय कारणं असतील, भाषिक कारणं असतील किंवा मानसिकता, हेही कारण असू शकतं विचार करणाऱ्यांचं. आणि ज्यांनी राजाश्रय जर असेल, तर राजाचे काही हुकूम असे असू शकतील. पण याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे सगळं बंदिस्त होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल झाली. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, असं आपण म्हणू शकतो. अगदी बारकाईने जर विचार करायचा म्हटला, तर हे असं शास्त्रशुद्ध वर्गीकरण म्हणजे अगदी कंपार्टमेंट मध्ये वर्गीकरण करणं, ज्याला काहीतरी ठोस सिस्टीम आहे, काही व्यवस्था आहे, असं व्यवस्थाबद्ध वर्गीकरण जर करायचं झालं, तर तसं करण्याजोगे आपल्याजवळ काहीतरी पॅरामीटर्स, ठोस मुद्दे पाहिजेत, की ज्याच्या आधाराने हा एक बिंदू आहे, त्याच्या आधाराने असं वर्गीकरण होतं. हा एक बिंदू आहे, त्याच्या आधाराने असे-असे प्रकार होऊ शकतात. असं आपण करू शकत नाही. कारण तसे बिंदू किंवा तसे मुद्देच नाहीयेत. कारण ही एक कला आहे आणि मानवी जीवनाशी निगडीत आहे. जीवनामध्ये घटना, कोणती घटना घडेल, केव्हा घडेल, वळण जे येईल, त्यातून काय निर्माण होईल, हे आपण पुढच्या क्षणाचं सुद्धा सांगू शकत नाही. तर त्याचं सादरीकरण करताना असं ते बांधून कसं ठेवता येईल आपल्याला, ही अवघड गोष्ट आहे. सर्व प्रकारांमध्येच कथा प्रसिद्ध वस्तूंवरती आधारित हवीच आहे. रोज तुझं माझं आयुष्य फक्त दाखवणं आणि तुझं माझं भांडण किंवा तुझं माझं अतिरेकी प्रेम किंवा साध्या साध्या गोष्टी सांगणं, ही कला आहे का? आजच्या दृष्टिकोनातनं विचार आपण करू शकत नाही. कारण त्यावेळेला रंगमंचाच्या मर्यादा आणि अभिजन अभिजातता जी आहे साहित्याची, ही वेगळी अभिजातता होती. तरीही ठराविक व्यक्तिमत्वांच्या खून वेगळी व्यक्तिमत्व, त्यांचं आयुष्य, त्यांच्या भावभावना यांचं चित्रणही इतर नाट्य प्रकारामध्ये सादर झालं. नायकही उदात्तच हवा आणि तो आदर्शच असावा किंवा तो मनाला भिडणारा असावा. जर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात काही अद्भुत घटना घडत असेल, ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्याच्या बाहेर जाऊन, त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन जर काही घडत असेल, अघटित, जे कधीही आधी झालं नाही, असं जर घडत असेल, तर तोही नाट्याचा विषय होऊ शकतो. आणि तोही आकर्षकरित्या सादर जर झाला, तर नक्कीच मन जिंकू शकतो प्रेक्षकांचे. त्यासाठी भरताने कुठेही असं करू नये, तसं करू नये. भरताने काही संकेत सांगितले, की मंचावरती काही गोष्टी सादर करू नयेत. पण त्यासाठी नाटक हे क्रीडनीय आहे, मनोरंजनासाठी आहे, हे भान त्यांनी ठेवलं. त्याच्यावरती जरा त्यांनी जास्त भर दिला आणि नाटकांचं वर्गीकरण किंवा नाट्य प्रकार सांगितले. नाट्य प्रकारांचं वर्गीकरण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंकांची संख्या आणि मुख्य रस. आता थोडासा वेगळा विचार जर करायचा झाला, तर प्रेमकथा सांगायची आहे, सादर करायची आहे. ती 4 अंकात सादर झाली, तर ती नाटिका होते. 5 ते 7 अंकात जर सादर झाली, तर ते नाटक होतं. आपण फक्त अंकांच्या संख्येचा विचार करतोय ना इथे. पात्र कोण आहेत हे महत्वाचं आत्ता नाहीये. आणि 10 अंकात जर सादर झाली मालती माधवासारखी किंवा मृच्छकटिकासारखी, तर 10 अंकांचं ते एक प्रकरण होतं. आणि 1-2च अंक असतील, तर भाण किंवा अगदीच जर म्हणायचं झालं, तर ते प्रहसन सुद्धा होऊ शकतं. इथे सादरीकरण कसं होतं आणि आपण कुठला बाज किंवा कुठली शैली लेखक स्वीकारतो, त्याच्यावर ते अवलंबून असतं. दिमा, समवकार आणि व्यायोग यांचे जे विषय आहेत, त्यांचे विषय म्हणजे द्वंद्व आहे, फाईट आहे. युद्ध किंवा वीरता हा त्याचा विषय असतो. त्यामुळे महत्वाचं जर मुद्दा बघायचा झाला किंवा अंडरलाईन त्याला या सगळ्यांच्या मुळाशी असणारं तत्व बघायचं झालं, वर्गीकरणाच्या तळाशी असलेलं, वर्गीकरणाचा आधार असलेलं जर तत्व बघायचं झालं, तर अंक आणि काही वेळेला नायक भेद
त्यांच्यावरून नाटकांचं वर्गीकरण केलं गेलं असावं. हे आहे असं ठामपणाने आपण म्हणायचं नाही, कारण आपल्याला ते सप्रमाण सिद्ध करावं लागेल. पण काही वेळेला आपल्याला अनेक नाट्य प्रकारांमध्ये सरमिसळ झालेलीही दिसते. सगळ्यात काय महत्वाचं आहे, भरताच्या दृष्टिकोनातनं किंवा नाट्याच्या परंपरेच्या दृष्टिकोनातनं आनंद त्यातून मिळणारा रस म्हणजे कंटेंट जो काही आहे कथेचा तो हा महत्वाचा आहे. वर्गीकरण हे सोयीसाठी किंवा समजण्यासाठी केलेलं आहे. ते लेखकासाठी असू शकेल किंवा रसग्रहण करताना कशाला काय नाव द्यायचं त्याच्यासाठी काही लेबलायझेशन नामकरण करण्यासाठी सुद्धा असू शकेल. पण अगदी हे काही कप्पे नाहीये की याच कप्प्यामध्ये हे असं बसलं पाहिजे, त्याच कप्प्यात तसं बसलं पाहिजे. असे हे घट्ट डबे किंवा घट्ट कप्पे नाहीत, की इकडचं तिकडे कधीही होऊ शकत नाही. कथेवरून प्रकार जर बघितले तर नाटक आणि प्रकरण हे दोन ठळक प्रकार दिसतील. परत एकदा देवतांशी निगडीत असेल, आख्यायिका असेल, इतिहास आहे, हा सामाजिक आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्याच्यावरनं नाटक किंवा प्रकरण आहे हे आपण म्हणू शकू. प्रहसन आणि भान जर म्हटलं तर सामाजिकच आहे त्याच्यातही चित्रण. पण हा जो समाज आहे, हा समाज अभिजात नाही, अभिजन नाही. थोडासा वेगळा स्तर आहे समाजाचा आणि त्यांनाही प्रातिनिधिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सादर केलं जातं. त्यांचंही प्रतिनिधित्व इथे त्यांच्या जीवनातले चढ उतार आणि खट्टेबाजपणा जो काही वेळेला अधिक असतो. आता त्याच्यामध्ये जे आहे किंवा एकमेकांवर कुरघोडी करण्याची प्रवृत्ती जी आहे ही जास्त उघडपणाने समोर येते, ठळकपणाने समोर येते. असे काही विषय हे प्रहसन आणि भानाचा विषय होऊ शकतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे भरतानी त्यांचा उल्लेख केला ते नाट्य प्रकार आहे समवकार आणि डिम आणि मायथॉलॉजी आणि देवासुर युद्ध असं त्यांचं स्वरूप आहे. तर महत्वाचं म्हणजे रंगमंचावरती प्रभावीपणाने मन जिंकून घेईल, आकर्षून घेईल अशा प्रभावीपणाने सादर करता येईल असे विशिष्ट विषय, त्यातली पात्र आणि मुख्य म्हणजे त्याचा भाव किंवा रस हेच सगळ्यात महत्वाचं आहे. रचनेची म्हणजे कथा सादरीकरण करतानाची रचना त्या प्लॉटची, इतिवृत्ताच्या रचनेची, इतिवृत्तासाठी वापरलेल्या भाषेची सादरीकरणासाठी आणि सादरीकरणाच्या शैली हे सर्व गोष्टी या सर्व गोष्टी रंगमंचावरती नाटक सादर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नाट्य सहसा मी नाट्य याच्यासाठी नाटक हा मराठीत रूढ असलेला शब्द वापरले. तिथे मला नाटक हा रूपक प्रकार अपेक्षित नसतो, नाहीतर मी ते स्पष्टपणाने सांगेन त्यावेळेला. तर अंक, त्यांची संख्या, त्यांचा विचार हा किंवा कथा आणि प्रभावी प्रस्तुती यांच्या दृष्टिकोनात न केला जातो. म्हणजे ना अंक आणि त्यांची संख्या त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये असलेल्या वृत्तींचा वापर. आकर्षकता नाट्याची किंवा त्याची कायम प्रेक्षकांच्या मानसिकतेवरती सुद्धा पकड राहिली पाहिजे. प्रेक्षकांना कंटाळा आला नाही पाहिजे. ते गुंतलेलं राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी सर्व दृष्टींनी ते नाटक आकर्षक वाटणं महत्वाचं आहे. आज रसग्रहण करताना आपण नाटकाचं नेपथ्य म्हणजे आज पुरस्कार देण्यासाठीचे जे काही निकष आहेत किंवा जे काही बिंदू आहेत, पॅरामीटर्स आहेत, कोणते आयटेम्स आहेत पुरस्कारासाठी, तेच निकष आणि ते व्ह्यू पॉइंट्स आहेत नाटकाच्या सौंदर्यामध्ये, सादरीकरणाच्या सौंदर्यामध्ये आणि प्रेक्षकांना जिंकण्यामध्ये जे प्रत्येक बिंदू जो भर घालतो, या सर्व दृष्टिकोनांमधून नाटकाचं वर्गीकरण होऊ शकतं. मुद्दा स्पष्ट करायचा झाला तर आज आपण दिग्दर्शनासाठी पारितोषिक देतो, अभिनयासाठी, एकूण प्रभावासाठी म्हणजे एकूण
सांघिक पारितोषिक जे असतं ते वेगळं असतं, संगीतासाठी असतं, प्रकाश योजनेसाठी असतं, नेपथ्यासाठी असतं. हे सगळे वेगळे वेगळे आयाम आहेत, हे सगळे वेगळे वेगळे व्ह्यू पॉइंट्स आहेत, दृष्टिकोन आहेत, ज्यांचा एकत्रित प्रभाव होऊन नाटक हे आपल्याला सुंदर वाटतं, छान वाटतं. काही वेळेला एखाद्याला नेपथ्य जास्त आवडतं, काही वेळेला एखाद्याला विशिष्ट व्यक्तीचा अभिनयच आवडतो, त्याच्या जोरावरती नाटकाला गर्दी होत असते. एखाद्या वेळेला सादरीकरण अधिक आवडतं, म्हणजे रंगमंचावरून प्रत्यक्ष धडधडत जाणारी रेल्वे पहा, अशी एका नाटकाची जाहिरात होती, किंवा फिरत्या रंगमंचावर प्रथमच सादर केलं गेलेलं नाटक, अशाही जाहिरात होत्या. त्या तंत्रांची आकर्षकता, तांत्रिक गोष्टींची आकर्षकता, त्याच्यामुळे नाटकाला प्रेक्षक येतात, आकर्षित होऊन येतात. एकूणामध्ये या गोष्टी फक्त उपयोगी पडत नाहीत, एकूण परिणाम काय होतो त्याच्यावरून नाटकाची उत्कृष्टता वगैरे ठरत असते. हे सर्व लक्षात ठेवून भरताने नाट्याचे वेगळे वेगळे प्रकार सांगितले असावेत, असं आपण म्हणू शकतो. ठामपणाने म्हणू शकतो का? असं काही विधान ठामपणाने करता येणार नाही. पण हा एक मुद्दा आपल्याला नक्की विचारात घ्यायला हवा. तर हे नाटक सादर करायचंय. आपल्याजवळ संहिता आहे, दर्शक संवाद आहेत, उत्कृष्ट काळजाला हात घालणारे प्रसंग त्याच्यामध्ये आहेत. काही गोष्टी माहीत असणारे, काही गोष्टी माहीत नसणारे, उत्कर्ष किंवा कळस कसा गाठला जाणार आहे हे आपल्याला माहिती नाहीये. हे लेखकांनी सगळ्याची योजना करून ठेवली, नटसंच तयार आहे. दिग्दर्शक आणि निर्माता काही वेळेला हा विचार केला गेलेला आहे, दिग्दर्शक आणि निर्मात्याचा सुद्धा. तर त्यांनी सर्व तयारी केली, पण हे सादर कुठं करायचं आणि ते सादर करण्यासाठी मंच किंवा नाट्यगृह हे आदर्श कसं असावं, प्रेक्षकांची सोय त्याच्यामध्ये कशी असेल, या सर्वाचा विचार भरतांनी केला. नाटकाची प्रस्तावना, नाट्यशास्त्र का निर्माण झालं, नाटक का निर्माण झालं, ही प्रस्तावना सांगितल्यानंतरच दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये नाट्यगृहाची त्यांनी व्यवस्था कशी असावी त्याचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. त्याचे सर्व तपशील त्यांनी सादर केले. त्यामुळे प्रेक्षकांची सोय कशी असावी, रंगमंच कसा असावा जिथे नाटक सादर होणार आहे, त्याचं प्रमाण काय आहे, मग नाट्यगृहाचे कसे प्रकार करू शकतो आपण, याचाही विचार भरतांनी केला. हा विचार त्यांनी जो केला तो बघत असताना ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की स्थापत्य विषयात त्याच्यामध्ये किती विचार येतात. प्रमाणांच्या बाबतीत त्यांनी काय काय सांगितलेलं आहे, तर जास्त तपशील न सांगता फक्त नाट्यगृह हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाकीच्या सर्व गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत त्यांनी, आणि त्याप्रमाणे नाट्यगृहाचं वर्णन किंवा नाट्यगृहाची योजना केलेली आहे. कशी केली आहे ते आपण बघूया. 1-2 दिवसात आपण त्याचा विचार करू. तर नाट्यगृह किती प्रकारचं असतं, एकच प्रकारचं असतं का? नाही. नाट्यगृह हे 3 प्रकारचं असतं. विकृष्ट म्हणजे आयत, चतुरश्र म्हणजे चौरस, आणि त्र्यश्र म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह असतं. प्रमाण काय आहे त्याचं, तर प्रमाणानुसार ते ज्येष्ठ असतं, मध्य असतं, नाहीतर अवर असतं. म्हणजे अगदी मोठं, मध्यम आकाराचं किंवा लहान, त्यावरून त्यांनी उच्च, मध्य आणि कनिष्ठ असे प्रकार सांगितले. तर नाट्यगृहाची माप घेण्यासाठी किंवा नाट्यगृहाचं प्रमाण काय असावं त्याच्यासाठी एक तर त्यांनी हस्त हे प्रमाण सांगितलंय आणि तर दंड हे प्रमाण सांगितलेलं आहे. तर हस्त म्हणजे काय आहे प्रमाण, मान्यता प्राप्त हस्त प्रमाण हे 24 अंगुलांचा असतो, आणि 4 हस्त म्हणजे एक दंड असतो. इतर ग्रंथांमध्ये त्याचा आपल्याला तपशील मिळू शकतात, वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये मिळतात, भूमितीच्या ग्रंथांमध्ये म्हणजे शिल्पसूत्रांमध्येही आपल्याला हे सर्व तपशील मिळू शकतात. तर साधारण जर प्रमाण बघायला गेलं तर 108 हस्त, 64 हस्त किंवा 32 हस्तांचं साधारणतः हे प्रमाण पडतं.
तर आयत म्हणजे विकृष्ट नाट्यगृह जर असेल, तर त्याचं प्रमाण हे 64 गुणिले 32 हे हस्तांचं प्रमाण सांगितलंय. पण इथे एक लक्षात घ्यायला पाहिजे, की भरताने हस्त आहे का दंड आहे, ते कुठे निश्चित सांगितलं नाहीये. जरा 1 मिनिट हां. हा तपशील आपण नंतर बघूया. मानवांसाठी याहून मोठा रंगमंच नको किंवा नाट्यगृह नको असं त्यांनी सांगितलं. मोठा नको असं त्यांनी म्हणजे नाट्यगृह याहून मोठं नको. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. अगदी जर मोठं असेल, तर नाटक कळणारच नाही. नाट्यम अव्यक्तभावम रजेत. कारण शब्द हे विरून जातील. पुढे बसलेल्या प्रेक्षकांना कदाचित कानठळ्या बसतील. मधल्या प्रेक्षकांना नीट काही ऐकू येऊ शकेल. आणि मागे जे बसलेले प्रेक्षक आहेत, त्यांच्यापर्यंत त्याचा आविष्कार पोहोचणारच नाही. हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. नाटक पोहोचणार नाही म्हणजे काय? तर उच्चारलेले शब्द किंवा जे काही गायलेलं आहे, ते विस्वर होईल, ते विरून जाईल. योग्य स्वर राहणार नाही, एकतर ते जे सादर केलं जात आहे, त्याचा स्वर योग्य राहणार नाही किंवा त्यातून स्वर विगत होतील, निघून जातील, म्हणजे विखरून जातील ते, विरून जातील शब्द किंवा गायन सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे जर नाटक हे दृश्य काव्य आहे, तर चेहऱ्यावरचे हावभाव दिसणार नाहीत. मग नाटक काय करणार आहे? कळणार तर नाहीतच नाही. म्हणजे इथे भरताचार्यांनी अकॉस्टिक्सच्या दृष्टिकोनातनं जर बघायचं झालं, तर हा विचार मांडलेला आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं हे तपशील त्यांनी नंतर सांगितले. पण इथे मंचाच्या आणि नाट्य मंडपाच्या रचनेच्या दृष्टिकोनातनं आवाज पोचण्यासाठी त्याची रचना कशी असावी, तर अत्यंत मोठी म्हणजे अवाढव्य प्रमाण म्हणजे 108 वगैरे जे काही आहे, ते नसावं असं स्पष्ट सांगितलंय. त्याच्यावरनं त्यांनी ज्येष्ठ, मध्य, अवर असेही प्रकार वर्गीकरण केलेलं आहे आणि हेही स्पेसिफिकली सांगितलेलं आहे. म्हणून नाट्यगृह मध्यमच करावं. त्यामुळे काय होईल? तर पाठ्य किंवा गेय जे काही असेल, ते श्रव्य तर होईल. अधिक चांगल्या प्रमाणाने कळेल. तर एकूणच ह्या प्रमाणाने नाट्यगृहाची 64/32 या प्रमाणाने नाट्यगृहाची रचना कशी करायची? तर आधी त्याची विभागणी करायची. त्यातल्या एका भागाची परत विभागणी करायची आणि ही विभागणी झाल्यानंतर पुढचा भाग, मागचा भाग हा रंगशीर्ष होतो. त्याच्या मागचा भाग हे नेपथ्यगृह होतं. आणि नाट्यगृहाची रचना करत असताना टप्पे काय-काय आहेत तेही त्यांनी सांगितलेले आहेत. हे सगळे तपशील बघण्यासारखे आहेत. कारण इथेही नाट्याच्या यशस्वीतेचा प्रयोगाच्या दृष्टिकोनातनं आणि प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा नाटक कळल्यानंतरच्या ज्या काही रिएक्शन्स आहेत त्या अपेक्षित असतात. पण ते कळण्यासाठी नाटक नाट्यगृह कसं असावं याचा तपशीलवार विचार त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा भिंती बांधाव्यात, नंतर खांब उभे करावेत आणि त्याच्यानंतर नेपथ्यगृह करावं. नेपथ्यगृहची कल्पना ही खूप छान आहे. रंगमंचाच्या मागच्या बाजूलाच नेपथ्यगृह असावं आणि त्याला एक द्वार स्टेज वरती येण्यासाठी असावं, रंगमंचावर प्रवेशासाठी म्हणजे यांच्यासाठी नटवर्गासाठी आणि दुसरं द्वार त्यांची जी माणसं त्यांना भेटायला येतात किंवा ते बाहेर जातात त्यांच्यासाठी मागच्या बाजूला दुसरं दार असावं. तर आता इथे एक 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, की रंगमंचाच्या आता रंगमंचाचेही 2 विभाग आहेत. रंगशीर्ष आणि मंच, निम्मे-निम्मे. तर रंगशीर्ष आयत नाटकामध्ये थोडं उंच करावं असंही सांगितलं. तर रंगमंचाच्या पार्श्वभागामध्ये मत्तवारणीची रचना करावी. तर मत्तवारणी म्हणजे काय आहे? हे कधीच कुठेही स्पष्ट होत नाहीये. कुठल्याही टीका बघा, कोणीही संपादित केलेल्या आवृत्तींमध्ये त्याचं जे काही स्पष्टीकरण दिलंय, की मत्तवारणी कशी असते हे माहिती नाही. फक्त ती 4 खांबांची असते आणि 1.5 हात आणखीन उंच असते. तिची लांबी किती असते? तर मंचाचं प्रमाण, मंचाची जेवढी लांबी आहे तेवढीच ती मत्तवारणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तपशील त्यांनी सांगितलेला आहे.
की मत्तावारणीची जी काही एकूण उंची होईल तेवढ्या उंची एवढं नाट्यगृहाचं प्लेंथ असलं पाहिजे, झोतं असलं पाहिजे. म्हणजे किमान नाट्यगृहाची उंची सुरू जी होणार आहे ती मत्तवारणीच्या लेव्हलवरून सुरू होणार आहे. म्हणजे जी आय लाईन आहे प्रेक्षकांची, त्या आय लाईन मध्ये रंगमंचावरती प्रयोग सादर होणार आहे. याची खातरजमा किंवा याची निश्चिती त्या सांगण्यामधनं भरतांनी केलेली आहे. पण मत्तवारणी म्हणजे काय? आता म्हटलं तसं कुठेही स्पष्ट होत नाही. मग भरतांनी काय सांगितलं? रंगपीठ करावं आणि रंगशीर्ष करावं. आणि हे जे रंगशीर्ष आहे ते षड दारुक समन्वित असावं. मत्तवारणी काय आहे? माहित नाही. तसं षड दारुक समन्वित रंगशीर्ष करावं. काहीच माहिती नाही, कळतच नाही. कदाचित दोन्ही मिळून रंगमंचाचा जो भाग आहे, मागचा भाग तो थोडासा उंच असावा, असं वाटतं. आता यांचे उपयोग काय आहेत हे पुढे भरतांनी सांगितलेलंच आहे. मत्तवारणीमध्ये किंवा तिथे आतोद्य विधान करावं, सगळ्या वादक वर्गाची योजना तिथे करावी. म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक होतं आणि ते कधीही निघून जात नसत. वादक वर्ग जो आहे तो तिथेच रंगमंचावरतीच असेल. तर रंगशीर्ष म्हणजे रंगभूमी अथवा त्याचा जो पृष्ठभाग आहे तो समतल करावा. हे तर सांगायची गरजच नाहीये, तरी सांगितलेलं आहे भरतांनी की शुद्धादर्श कलाकारम जो स्वच्छ अर्थ आहे त्याच्या तळासारखा संपूर्ण समतल असा असावा. अंतर्गोलही नको, कुठे उंच सकलपणाही नको, बहिर्गोलही नको, कसाच नको, अत्यंत समपातळीत असावा. आणि यानंतर त्यांनी सांगितले की जे काही लाकूड काम करायचंय दारुकर्म ते लाकूड काम करून घ्यावं. त्या दारुकर्मामध्ये त्यांनी सांगितलंय की ऊह प्रत्युह संयुक्त असं दारुकाम करावं. नेमका याचा अर्थ काय आहे? ऊह प्रत्युह हेही कळत नाही. पण काही घालणं त्याच्यामध्ये, काही बदल करणं आणि काही जे केलेलं आहे ते काढून टाकणं समतल करण्यासाठी किंवा आणखीन शोभेसाठी, तर त्याला प्रत्युह असं म्हटलं असण्याची शक्यता आहे. ऊह म्हणजे बदल किंवा विचार करणं आणि त्यावर नंतर जे जर काही दारुकाम केलं जाईल त्याच्यावरती नक्षीकाम करावं. त्या नक्षीकामामध्ये काय असावं? तर वेगळ्या वेगळ्या रचना असाव्यात. आधी फळ्या आणि पट्ट्या जोडून काही रचना कराव्यात, त्याला संजवन असं म्हटलेलं आहे. विविध प्रकारचे प्राणी म्हणजे साप, हत्ती किंवा वाघ अशा वेगळ्या वेगळ्या आकृत्या कोरून मंचाची शोभा वाढवावी आणि तिथे मंचावरती शालभंजिकांची पण योजना करावी. पुतळ्या म्हणजे छोट्या छोट्या बाहुल्या लाकडी. इथे शालभंजिका हे एक नाटक माहिती आहे आणि विक्रमादित्याच्या गोष्टीमध्ये 32 बाहुल्यांच्या पुतळ्यांवरती आधार तोलून धरलेलं सिंहासन ही त्याची गोष्ट. सिंहासनात त्रिवंशिका म्हणजे थोडक्यात काय आहे? रंगमंच हा वेगळ्या वेगळ्या तऱ्हांनी सजवावा. हे सर्व काष्ठविधी आहेत. हे सर्व लाकडांनीच करायचे आहेत आणि तिथे सुपीठ धारिणी अशी योजना करावी स्तंभांच्या पायथ्याशी. तिथे पायऱ्या पायऱ्यांची स्तंभांची रचना करावी. पण एवढं झाल्यानंतर त्यांनी रंगपीठाची योजना सांगितली. रंगमंच झाला, मत्तवारणी षडदारुक झाले आणि नंतर ते आता उतरतायत नाट्यमंडपामध्ये. तर नाट्यमंडपामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय? तर त्यांनी सांगितले भित्ती कार्य करावं. पहिल्यांदी भिंती बांधून घेतल्या पाहिजे आणि या नाट्य मंडपामध्ये खांब, मोठाल्या खिडक्या अशा काहीही गोष्टी नसाव्यात. कुठूनही व्यत्यय येईल नाट्याचा आस्वाद घेण्यामध्ये, बघण्यामध्ये, ऐकण्यामध्ये. मोठाल्या खिडक्या का नसाव्यात? त्यातून जर वाऱ्याचे झोत यायला लागले तर भाषेची म्हणजे पद्य किंवा गद्य पाठ्य जे आहे ते स्पष्ट ऐकूच येणार नाही आणि त्यामधून काही वेळेला अधिक प्रकाश सुद्धा येण्याची शक्यता आहे. कोनाडे कुठेही नसावेत, कंस ब्रॅकेट्स ज्याला म्हणतात तसंही काही नसावं भित्तिक्रमामध्ये. आणि नाट्यगृहाची उंची किंवा छत कसं असावं? तर ते शैल गुहेसारखं असावं
किंचित घुमटाकार असावा आणि संपूर्ण नाट्यगृह हे द्विभूमिक असावं. हा जो शब्द आहे द्विभूमिक, त्या शब्दाचं स्पष्टीकरण वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी केलं गेलेलं आहे. आता जमिनीच्या 2 लेव्हल्स करायच्या आहेत का रंगमंचाची एक भूमी आणि नाट्यगृहाची एक भूमी अशा द्विभूमिका आहे का? पण इथे नाट्यगृहाची योजना करत असताना प्रेक्षकांना चढण्यासाठी किंवा प्रेक्षकांना जाण्यासाठी पायऱ्या पायऱ्यांची रचना असावी, जिन्यासारखी रचना असावी असं हे सांगितलंय. आणि असं जर असेल तर या 2 वेगळ्या नाट्यगृहामध्येच वेगळ्या लेव्हल्स आहेत आसनांच्या, असाही अर्थ आपण करू शकतो. म्हणजे 2 लेव्हल्स प्रत्येक वेळेला असं धरून तो द्विभूमिक असा अर्थ होऊ शकतो. पण याचा अर्थ निश्चित आपण करू शकत नाही. मंद वारा येणाऱ्या खिडक्या पाहिजेत, पण जोरात झोत येतील अशी हवा नको. कारण शब्द स्पष्टपणाने ऐकू येईल. कोणाचा शब्द? नटांचा आणि वाद्यांचा. या दृष्टीने रचना, म्हणून मोठाल्या खिडक्या नको. आयताकृती हा सगळ्यात आदर्श रंगमंच त्यांनी सांगितलेला आहे आणि मध्यम आकाराचा. त्यामुळे भित्तिकर्म झाल्यानंतर काय सांगितलं त्यांनी की भिंतींना लेप द्यावा. भिंत बांधून तर घ्यावीच आणि भिंतींना लेप द्यावा. कशाचा लेप द्यायचा? कशाचे लेप द्यायचे ते द्यावेत, पण नंतर सगळ्यामध्ये सगळं झाल्यानंतर त्यांना चुना लावावा. म्हणजे प्रकाश योजना प्रेक्षागृहामध्ये ही चुन्याने सुद्धा त्यांना अप्लाय करावी असं सांगितलेलं आहे. वरून चुना विशेष करून चुनाच लावावा असं सांगितलंय. विशेष करून लावावा असं सांगितलंय. आणि हे संपूर्ण चुने काम झालं, चुन्याने संपूर्ण भिंती सजल्या, स्वच्छ दिसायला लागल्या की त्याच्यावर मग सुंदर अशी चित्र काढावी. ही चित्र स्त्री पुरुषांची असावीत, लतावेलींची असावीत, लता वृक्षांची असावीत, ज्यामुळे नाट्यगृह हे सुद्धा प्रसन्न दिसेल अशी योजना असावी. इथे द्वारांची योजना काय सांगितली तर प्रेक्षागृहाच्या मागच्या बाजूला दार असावं आणि या ज्या कडेच्या भिंती आहेत त्याच्यामध्येही दारांची पण जास्त दारं असू नयेत हे जी आहे. तर या 2 भिंतींमध्ये साधारणतः समोरासमोरच्या 2 भिंतींमध्ये 2च दारं असावीत आणि मागून एक दार असावं. असा हा आयताकृती रंगमंच आहे. रंगमंचच नाही, नाट्यगृह आहे. पण हा आयताकृती आदर्श आहे. त्याच्यासारखंच प्राथमिक कार्य हे चौकोनी नाट्यगृहामध्ये करावं. म्हणजे काय, मंगलभीती किंवा भूमी परीक्षा वगैरे हे सर्व तपशील आयताकृतीच्या वेळेला सांगितलेले आहेत. ते बोलले नाही मगाशी, पण हे सगळं जे आहे ते सारखंच आहे. फक्त चौकोनी नाट्यगृहाच्या बाबतीत एक विशेष सांगितला म्हणजे बाहेरून एक भिंत बांधावी. संपूर्ण मंडपाची आखणी झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला जी भिंत थेट रंगमंचापर्यंत किंवा नेपथ्यगृहापर्यंत पोहोचेल अशी ती भिंत बांधावी आणि ती विटांची असावी. बाहेरची भिंत बांधल्यानंतर प्रेक्षागृहात प्रेक्षकांसाठी पायऱ्या ज्या काही करायच्या आहेत किंवा इतर कुठे रंगमंचावरती जे काही काम करायचं आहे ते आधी आयताकृतीमध्ये काय सांगितलंय, दारू काम आहे ते. दारू काम म्हणजे लाकडाने काम, पट्ट्या त्या एकमेकांमध्ये गुंफून वगैरे जे काही कार्य नेपथ्याच्या बाबतीत सांगितले तसंच मंच तयार करतानाही सांगितलंय. पण इथे मंचावरचं आणि प्रेक्षागृहातलं ज्या काही सोयी आणि वेगळ्या रचना करायच्या त्या विटा आणि लाकडाच्या कराव्यात असं मुद्दामून सांगितलेलं आहे. आणि रंगपीठावलोक्यम च कुर्यात आसनजं विधिम, हे सगळ्यात महत्वाचा एक त्यांनी काय म्हणायचं संकेत किंवा सगळ्यात एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे. रंगपीठावरती जे काही चाललेलं आहे ते स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने आसनाशी निगडीत किंवा आसन निर्माण करण्याचा विधी करावा. म्हणजे शेवटी जरी प्रेक्षक बसला तो अशा उंचीला असला पाहिजे की त्याला सरळ रंगमंचावरच दिसलं पाहिजे.
म्हणजे प्रेक्षागृहाची रचना करत असताना मगाशी जे आय लेवल म्हटलं त्याचप्रमाणे प्रेक्षकांना कसं दिसेल याचाही विचार भरताने केलेला आहे. चौरस ग्रह जर असेल तर मतवारणी ही स्टेजवरतीच 8 हात असावी असं सांगितलेलं आहे. स्टेजच मुळामध्ये 8 हात असावं. इथेही मतवारणी स्टेजवर करायची आहेच आहे. ग्रीन रूम मधनं रंगपीठावर येण्यासाठी एक दार करायचे. आता हे असं का असावं असा जर आपण विचार केला तर प्रत्येक नाटकामध्ये रंगसूचना आहे. ततः प्रविशती, ततः प्रविशती. हा जो प्रवेश आहे हा थेट त्यावेळेला विंग्स वगैरे काही नसाव्यात असं वाटतं. काही विशिष्ट रचना करून काही वेगळ्या लेबल्स दाखवल्या जात असतील का असा आपला एक विचार आपण करू शकतो. की रंगमंचावरती 2 चौकोन उभे केले. तिथे कोणीतरी आलं, एक वेगळी क्रिया तिथे घडते. मध्यामध्ये एक वेगळी क्रिया करते. कडेला आणखीन तसंच एक चौकोन उभा करून. असा प्रयोग ज्यावेळेला मुद्रा राक्षसाचा भरत रंगमंचाप्रमाणे प्रयोग झाला संस्कृत नाटकाचा, त्यावेळेला असे 2 चौकोनी रचना रंगमंचावरती उभ्या केलेल्या होत्या. हे मला स्मरतंय आता. पण रंगमंचावरती नटांना येण्यासाठी एक द्वार असायचं. ते कदाचित त्या रंगसूचनेला अनुरूप किंवा त्याप्रमाणे त्या रंगसूचनानंतर लेखकांनी दिल्या असतील. की प्रत्येक वेळेला कालच म्हटलं तसं तत प्रविशते मृगानुसारी राजा, तत प्रविशते रथारूढा, तत प्रविशते मंचारूढा वगैरे अशा ज्या काही प्रवेशाच्या म्हणजे स्टेजवरती त्यावेळेला असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या अवस्था सांगणाऱ्या रंगसूचना आहेत. त्या रंगसूचना पूर्ण करण्यासाठी रंगमंचावर येण्यासाठी थेट रंगमंच याच्यात नेपथ्यगृहातनं दार असावं. आता एक महत्वाचा प्रश्न आपण आधी हे बघूया की त्रिकोणी पण रंगमंच सांगितलाय. त्याचे तपशीलही साधारणतः असेच आहेत. पण त्रिकोणी रंगमंच हा मध्यात करावा असा एक आहे. त्याला मागे दार असावं. मध्यात म्हणजे कसा करावा? तर प्रेक्षागृहाच्या मध्ये करावा किंवा एक जे टोक आहे त्रिकोणाचं त्या टोकाला रंगमंचही त्रिकोणी करावा असाही एक पर्याय आहे. या रंगमंचावरती त्यावेळेला नट प्रवेश करतात किंवा इतर काही गोष्टी घडत असतात. त्यावेळेला तिथे पडद्याचा वापर केला जात असे का? आज जसा मुख्य पडदा वरून खाली टाकला जातो ड्रॉप कर्टन किंवा मागे नेपथ्यासाठी वेगळे वेगळे ड्रॉप्स वापरले जातात. तसे ड्रॉप्सची पद्धती होती का? तर घाईघाईने आपल्याला याच्यामध्ये सुद्धा नाट्यशास्त्रामध्ये पडदा वापरावा असं कुठे सांगितलेलं नाही. पण नांदी झाल्यानंतर धृवागानं करायच्या वेळेला पटीत चेपेणं त्याचं प्रवेशते आणि तिथे धृवागीती सुरू होते. म्हणजे कुठल्या तरी प्रकारचा एक छोटासा पडदा तरी मंचावरती वापरला जात असावा. रंगसूचना जर बघितल्या आपण नाटकांमधल्या तर घाईने कुठली क्रिया करायची असेल तर पटी जी आहे पटी क्षेप करून जबरदस्तीने तो पडदा दूर करून कोणीतरी पात्र मंचावरती येतं आणि काहीतरी वेगळंच घडणारा जो तिथे चालू असलेला प्रसंगाहून पण वेगळेच काहीतरी तो सांगत असतो बोलत असतो. तर पटी किंवा अपटी असा काहीतरी एक छोटा पडदा वापरला जात असावा. जवनिका असेही काही संदर्भ येतात. पण आज किंवा अगदी 17व्या शतकामध्ये सुद्धा जसा पडदा वापरला जात होता तशा पडद्याचे पूर्व रूप आपल्याला काही या नाट्यशास्त्रामधून दिसत नाही. भरत स्वतःच पटाचा उल्लेख करतो. पण हा पट कसा असावा? काही वेळेला इतर नृत्य प्रकारामध्ये किंवा नाट्य प्रकारांमध्ये जसे 2 व्यक्ती त्या 2 हो, 2 व्यक्ती दोन्ही बाजूनी एक छोटासा अंतरपाटा एवढा पडदा धरून रंगमंचावरती येतात आणि काही पात्र त्यातली निघून जातात. काही पात्र तिथे तशीच राहतात. अशी शक्यता आहे. हे सर्व तर्क आहेत. नाटकांचे प्रयोग बघून रंगसूचनांचा विचार करून आपण काहीतरी असा तर्क लढवू शकतो. पण हा शेवटी ओपन आहे विषय. याच्यावरती कोणीही अधिक विचार करून काही सिद्धांत किंवा विचार मांडू शकतो. सिद्धांत तो असेल माहित नाही.
पण याच्यावरती विचार करता येईल. पण एकूण भरताने रंगमंचाचा जो विचार केला, तो रंगमंचाचा विचार प्रेक्षकांच्याही दृष्टिकोनातनं आणि नाटक सादरीकरणाच्याही दृष्टिकोनातनं तसं म्हणायला गेलं तर आदर्श असा विचार केलाय. त्यातले काही विचार आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती विचार करू शकतो, आलोडन करू शकतो. आज आपण इथेच थांबूया. आणखीन काही रंगमंचाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, की पात्रांचे प्रवेश कसे आहेत, त्यांनी कुठून यायचं, कसं जायचं, त्याच्या काही वेगळ्या शैली आहेत का? त्याच्याबद्दल भरताने ज्या काही नोंदी केलेल्या आहेत, त्यांचा विचार आपण उद्या करू. धन्यवाद. धन्यवाद ताई. कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो. कोणाला काही प्रश्न आहेत का? बाई कोणाचे प्रश्न येतात त्याआधी मला एक प्रश्न आहे, विचारू का? हो, विचार. हां. म्हणजे आपण आता रंगमंचाचे प्रकार जे आहेत ते आपण आत्ता पाहिले. तर आता ज्यावेळेला आपण पाणिनीचा विचार करतो, त्यावेळेला आपण म्हणतो की पाणिनी जे उदाहरणं वापरतो, तर ते त्याच्यासमोर प्रत्यक्ष शब्द आहेत. तर तसं आपण रंगमंचाच्या बाबतीत जर बघितलं तर ज्यावेळेला भरत नाट्यशास्त्रामध्ये रंगमंचाचे प्रकार सांगतो, तर त्याच्यासमोर ते प्रत्यक्ष आहेत का? किंवा अशी शक्यता असू शकते का? त्याचं म्हणजे तो उत्तर होच दे. म्हणजे त्याचं वर्णन कसं करतो तो? तेच ना, याचं उत्तर तूच मला दे. आता आपण 5 दिवस बघतोय. तर माझं उत्तर कसं असेल याच्यासाठी? काय असेल? असू शकतं म्हणजे. बरोबर. त्याच्यासमोर काहीतरी कारण त्याने स्वतः नाट्यप्रयोगाचा संदर्भ दिलेला आहे. हं. तसं जर बघायला गेलं, तर काही गुंफांमध्ये नाट्यगृह सापडलेली आहेत. हो. काही पूर्णपणे परिणत अवस्थेमध्ये, काही अर्धवट खोदलेली सुद्धा. पण ती नाट्यगृह भरताच्या वर्णनाशी जुळतात का? हा एक बघण्यासारखा विचार आहे. हं, याच्यावर विचार करायला पाहिजे. पण ज्या अर्थी भरत सांगतो ते असं करावं, तसं करावं. कदाचित त्याच्यासमोर जे काही नाट्यगृह सादर असेल किंवा उपस्थित असेल, त्याच्यामध्ये तो सुधारणा काही सुचवतोय का? आणि त्याच्यासमोर काहीतरी स्वरूपामध्ये नाट्यगृह उपस्थित असेलही. हं, नाटकांचे प्रयोग होत होते आणि त्याच्यासाठी काही समारोह आयोजित केले जात होते. त्याचे तर संदर्भ आपल्याला वारंवार मिळतातच. हं. नाही का? तर बरोबर आहे. काहीतरी मध्ये काहीतरी याच्यामध्ये. आता त्रिकोणी नाट्यगृह हे त्याने का सांगितलं? त्याच्यावर खरंच विचार करायला पाहिजे. हं, कारण वास्तुशास्त्राचा जर विचार केला, वास्तुशास्त्रामध्ये जास्तीत जास्त चौरस हाच आदर्श वास्तुरचनेचा प्रकार त्यांनी मान्य केलेला आहे. तिथे हं, मान्य केलेला आहे. आणि इतरांमध्ये काय दोष आहेत आणि ते दोष कसे टाळावेत, असं सांगत असताना ते दोष टाळण्यासाठी तो जो वेगळा आकार आहे तो कट करून शक्यतो वास्तू म्हणजे प्लॉट हं, जमीन त्याच्यावर वस्तू उभारायची आहे, वास्तू उभारायची आहे ती चौकोनी आकारात आणावी असं अनेक वास्तुशास्त्राच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. हं, मग भरत जेव्हा सांगतो की त्रिकोणी वास्तुशास्त्र सॉरी नाट्यगृह करावं. मग तसा कोनीय भूमिभाग त्याला कोण असलेला भूमिभाग तिथे उपलब्ध होता म्हणून त्यात त्यांनी प्रेक्षकांची सोय करण्यासाठी प्रेक्षकांना आनंद मिळावा म्हणून त्यातल्या त्यात ही रचना सांगितली असेल का? हं. त्याला काही आपण उत्तर नाही शोधू शकत. कारण त्याचे जे बरोबर आहे. कोणी टीका आहे ते खूप नंतर असेल. हं, ठीक आहे? बरोबर. अ, एक प्रश्न आहे की रूपक म्हणजे काय? असा प्रश्न विचारलाय. आपण व्याख्यानाच्या सुरुवातीलाच पाहिलं रूपक म्हणजे काय? रूपक म्हणजे नाटक. जे सादर केलं जातं आणि जे बघायचं असतं, ते म्हणजे रूपक. म्हणजेच साध्या भाषेत नाटक. ठीक आहे का? हॅलो? हं. हो. अ, बहुतेक तरी त्यांचं समाधान झालं असेल. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? तुम्ही रेज युअर हँडचं ऑप्शन वापरू शकता.
मुग्धा. हां, नमस्ते. मी मुग्धा. मी नृत्याची विद्यार्थिनी आहे आणि मी हां, असं म्हणजे माझं दशरूपकांचं काही फारसं मी वाचलेलं नाहीये. पण मी असं ऐकलंय, की वीथी जे रूपक आहे ते नृत्य त्यात असतं. तर ते बरोबर आहे का? बरोबर. आणि जर तसं असेल, तर मग ते आपण कैशिकी वृत्तीत आहे असं म्हणू शकतो का? म्हणजे ते कैशिकी वृत्तीप्रधान असू शकतं का? कारण तुम्ही म्हणालात, की नाटकं आणि प्रकरणं युजुअली कैशिकी वृत्तीत असतात आणि बाकीच्या 8 रूपकांमध्ये ती वृत्ती नसावी असं सांगितलंय तर हो. आता काय आहे, विथीचे सर्व तपशील बघून आणि नृत्यातले कथानक जे असतात ती बघून. कारण नृत्यामध्ये प्राधान्य असतं ते संगीताला असतं, भाषेला नसतं. त्यामुळे हं. या वृत्ती ज्या आहेत त्या भाषेशी निगडीत आहेत जास्त करून. आणि कथानक त्याच्यामध्ये कसं असावं, विथ्यंग किंवा वीथीमध्ये हे बघून आपण ठरवू शकतो, की त्याच्यात कैशिकीला वाव आहे का? पण भरताने हा संकेत सांगितलेला आहे किंवा भरताने असं व्यक्त केलेलं आहे, की त्याच्यामध्ये कैशिकी वृत्ती नसावी त्यांच्यामध्ये. मी याचं उत्तर उद्याला तुला जास्त तपशिलात सांगते. आणि तुला दशरूपकांच्या बद्दल जर वाचायचं असेल, तर दशरूपक हा जो ग्रंथ आहे, धनंजय तो ग्रंथ बघून त्याच्यामध्ये त्यांनी जास्त सविस्तर वर्णन केलंय प्रत्येक रूपकाचं. ते तू बघ. तुला ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं. ओके, ओके. हां. धन्यवाद. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? आहेत का कोणाला काही विचारायचंय? नाही दिसत आहे बहुतेक बायाच. हां. नाटकाचे उदात्तीकरण हा मुद्दा पुन्हा सांगाल का? नाटकाचे उदात्तीकरण काय मुद्दा होता मला जरा स्पष्ट करून कळेल का? अ, एक मिनिट. हां. सई मॅडम मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही बोलू शकता. हॅलो. हॅलो. हां. हां, बाई येतोय आवाज? हो, येतोय, येतोय. हां. बाई तुम्ही त्यात सांगितलं होतं, की ते अंकांचं वर्गीकरण आणि रसांचं काहीतरी, तर ते मला कळलं नाही. नाटकाचे उदात्तीकरण करताना अंकांचं त्यांनी वर्गीकरण केलं. ऐका, नाटकाचं उदात्तीकरण मला हा शब्दच कळत नाहीये. मी म्हणले होते का असं नाटकाचं उदात्तीकरण? अ, माझं काहीतरी कन्फ्युजन झालं असेल कदाचित म्हणून ते. नक्कीच. त्यात तुम्ही एक सांगितलं, की अंकांचं भरतांनी त्याच्यासाठी वर्गीकरण केलं आणि रसांची पण योजनेचं अ, हे सांगितलं. तर तो मुद्दा ऐका मला ना. हां, मुद्दा काय आहे ते सांगते. हे हां, जे सर्व प्रकार आहेत ना दशरूपकांचे, हां. ते सर्व प्रकारांमध्ये नायक हा नेहमी उदात्तच असतो. कारण ओके, सर्वसाधारण सामान्य व्यक्ती तिथे येत नाही, साधारणतः. हं. ओके. कारण हं, नायक कसे असावे त्याचं त्यांनी वर्गीकरणात सांगितले, पण तो काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं आहे आणि सहसा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसावरती मुक्त व्यक्ती म्हणून नाटक लिहिलं जात नव्हतं तेव्हा. तर अच्छा. हा नायक उदात्त असतो. प्रसिद्ध वस्तू म्हणजे प्रसिद्ध कथानकावरतीच नाटक आधारित असतं. सगळ्यांना माहीत असतं, मान्य असतं. मग वर्गीकरण जे केलेलं आहे, ते अंकांच्या संख्येवरनं आणि मुख्य रस कोणता आहे, मुख्य त्यातनं काय सांगायचं आहे, प्रधान रस त्या नाटकामधनं कोणता व्यक्त होतो, हां. त्याच्यावरनं वर्गीकरण केलंय. हा मुद्दा आहे तिथे. ओके, आता ओके. साधी प्रेमकथा ऐकली आपण. स्पष्ट हां. झालं ना? हां, हो. ठीक. हां. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? ओके. विचारा. वंदना?
वंदना मॅडम तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. काही इथे म्यूटच दिसतात अजून. तुम्हाला अनम्यूट करावं लागेल स्वतः. हा. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. माझ्या मनात एक प्रश्न सारखा घोळतो की संस्कृतची जी नाटकं आहेत प्रत्येकामध्ये, म्हणजे तुम्ही या विषयावर चर्चा केलेली आहे की प्राकृत आहे ते पात्रांच्या अनुसार असते, वेगवेगळे शौरसैनी या ज्या पातळीचं पात्र आहे. तर जेव्हा नाटक संस्कृत आहे आणि हे जे प्राकृताच्या प्रयोगाचं भरताने निर्देश दिला आहे, तर हा जो प्रेक्षक वर्ग तेव्हा होता ज्याच्याकरता मुद्दामहून या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राकृत भाषेच्या उपयोगाचा निर्देश भरताचा आहे, तर तो जो प्रेक्षक वर्ग होता त्याच संस्कृतापर्यंत कितपत त्याची पोहोच होती, म्हणजे हा प्रश्न माझ्या ह्याच्यात येतो का की प्राकृत आपण त्यांच्याकरता टाकलंय. या प्राकृत भाषेच्या प्रयोगाचं विशेष प्रयोजन विचार मी करते, पण म्हणजे तो प्रश्न माझा कधी उलगडत नाही. एक सांगते, त्यावेळेला ज्या भाषा वापरात होत्या त्यावेळेला संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषा वापरात होत्या. म्हणजे सामान्य प्रेक्षकासाठी वगैरे, म्हणजे रोजच्या व्यवहारामध्ये जी भाषा होती ती संस्कृत ही शिक्षणाचं माध्यम म्हणून भाषा वापरली जात असे. काही लोक बोलण्यासाठी ती भाषा वापरत असत, असा तर्क करायला वाव आहे. आणि त्याच्या बरोबरीने सर्वजण प्राकृत भाषेमध्ये पण बोलत असत. आता काही नाटकांमध्ये असं आहे की याला कळण्यासाठी किंवा काहीतरी मला वेगळी गोष्ट आणि उदात्त गोष्ट सांगायची म्हणून मी संस्कृतम आश्रित्य वदामी, संस्कृतचा आश्रय घेऊन म्हणजे संस्कृत भाषेमधनं मी बोलतो. म्हणजे जे कोणी प्राकृत बोलत होतो त्यालाही संस्कृत भाषा अवगत होती, ती वापरातही होती, कोणीही ती बोलू शकत होतं. आणि प्राकृत तसंच प्राकृत भाषा ही कोणीही बोलू शकत होतं. हिच्याशीच एक आणखीन निगडीत गोष्ट आहे की त्या काळी भरतानी प्राकृत संस्कृत नाटकामध्ये प्रयोग करायचा निर्देश दिला. तर आज जर संस्कृत नाटकं लिहिले जातात आहे तर त्याच्यात ज्या वेगवेगळ्या आपल्या प्रादेशिक भाषा आहेत, आज ज्या रूपात मराठी आहे या मी मध्य प्रदेशची आहे तर हिंदी आहे, या वेगवेगळ्या भाषा काय आज जर कोणी संस्कृत नाटक लिहितोय तर त्या पद्धतीने त्या भाषांचा उपयोग केला जाऊ शकतो का, केला पाहिजे का, असं म्हणजे माझ्या मनात एक प्रश्न आहे. केला पाहिजे का असा ऐका ना, हा प्रश्न आपण ते डॉक्टर राधावल्लभ त्रिपाठींचं नाव आपण ऐकलं का? हो, माहिती आहे मला ते. त्यांनाही मी हा प्रश्न विचारला होता. अशीच आमची चर्चा चालली होती की आज जर हिंदी या मराठी वेगवेगळ्या ही म्हणजे भाषांच्या वैविध्याची स्वातंत्र्य आजच्या संस्कृत नाटक लेखकाला घेतली पाहिजे का, मिळाली पाहिजे का? त्यांचं काय उत्तर होतं मला ऐकायला त्यांनी काय उत्तर दिलं नाही. त्यांनी काय उत्तर दिलं नाही. ठीक आहे, मला काय म्हणायचंय, मी आता मांडते, तुम्हाला पटतंय का बघा. आज संस्कृत जे स्वरूप आहे आणि इतर भाषांचं जे स्वरूप आहे, इतर भाषा या त्या प्रांतामध्ये बोलीभाषा म्हणून, काही वेळेला राजभाषा म्हणून मान्यता त्यांना मिळालेली आहे. त्यावेळेला संस्कृत ही वेगळी आणि प्राकृत ही वेगळी असं वर्गीकरण फारसं एअरटाईट असं किंवा फारसं कडक वर्गीकरण नव्हतं. की संस्कृत म्हणजे फक्त संस्कृत, प्राकृत म्हणजे फक्त प्राकृत असं नव्हतं. त्यामुळे या सर्व भाषा सरळपणाने व्यवहारामध्ये होत्याच होत्या. विशिष्ट ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून
किंवा शास्त्रांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, म्हणून संस्कृत ही माध्यम भाषा होती. महत्वाचं म्हणजे. पण आताची परिस्थिती अशी आहे की संस्कृत ही पूर्ण वेगळी भाषा झालेली आहे. आज हा, मराठीमध्ये हा. किंवा हिंदीमध्ये संस्कृत भाषेतले अनेक शब्द वापरले जातात. संस्कृत प्रमाणे काही वेळेला वाक्यरचना ही असते, कारण संस्कृत व्याकरण निष्ठच या सर्व संस्कृतोद्भव भाषांचं व्याकरण आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की या प्राकृत भाषांना आज मुख्य भाषेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, जे त्यावेळेला मुख्य आणि गौण अशा भाषांचं वर्गीकरण फारसं नव्हतं. बरोबर? हो. त्यामुळे संस्कृत जर नाटक तुम्ही लिहित असणार किंवा लिहायचं असेल तुम्हाला, तर इतर भाषांची गरज काय? कारण इतर भाषांमध्ये ती नाटकं लिहिली जातात. उलटा विचार करा की त्या भाषांमध्ये नाटकं लिहिली जात असताना संस्कृत शब्द वापरले जातात, पण संस्कृत वाक्य वापरली जातात का? श्लोक वापरले जातात का? गाणी वापरली जातात का? मराठी नाटक लिहित असताना थोडेफार इंग्लिश शब्द येतात त्याच्यात, पण काहींचा याला विरोधही आहे. ते जर तुम्ही मराठीत लिहिताय, तर तुम्ही मराठीच हे करा ना. आजकालचे जे संस्कृत नाटकांचे प्रयोग होतात किंवा काही नाटकं लिहिली जातात, ती प्रख्यात अशी जी मराठी नाटकं आहेत किंवा इतर हिंदी नाटकं त्यांच्यावर जेव्हा आधारित असतात, त्यावेळेला काही वेळेला त्या भाषा येतात आणि इतर भाषांमधली किंवा हिंदी भाषेतली सिनेमात गाणी जशीच्या तशी सादर केली जातात एकतर, नाहीतर त्याचं भाषांतर करूनही सादर केले जातात. असे वेगळे वेगळे प्रकार आज संस्कृत नाटकांमध्ये प्रचारात आहेत. पण ही भाषा आपण किती वापरायची हे आपण ठरवायचं, कारण आपण त्याला संस्कृत नाटक म्हणणार आहोत का हिंदी नाटक म्हणणार आहोत का मराठी नाटक म्हणणार आहोत. जर तुम्हाला ते संस्कृत नाटक म्हणून सादर करायचं असेल, तर संस्कृतला प्राधान्य हवंच, नाही का? असं माझं मत आहे. विषय कोणताही असू देत मग, पण त्याला प्राधान्य संस्कृत हवं, संस्कृतलाच पाहिजे, म्हणजे असं मी जरा ठाचिवपणाने सांगेन. बरोबर. हा. धन्यवाद. हा. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हॅलो, आहे कोणाला विचारायचं काही? बहुतेक तरी नाही येत. चालेल, मग थांबूयात बाई आपण आज. हा, आता प्रश्न ज्यांनी विचारला ना, तो प्रश्न खूप छान होता आणि मला आवडला. म्हणजे तो एक वेगळ्या दिशेने विचार इथे आला. त्याचं नाव काय होतं मला सांगशील का? वंदना नाफडे ओके, असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. चालेल, आपण थांबूयात आता. हो हो, चालेल. ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांचे आणि आपण उद्या भेटूयात. ऐक मुद्दा, हा, बाय. सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांचे नाहीत. हो, नाही, माफ करा. सगळ्यांना धन्यवाद आणि आपण उद्या संध्याकाळी परत भेटूयात 6:30 वाजता. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. बाई, थांबवते मीटिंग. हो, थांबव. चालेल.